हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. आता आज तिसऱ्या अध्यायाला सुरुवात होतीये. अध्याय तिसरा, ब्रह्मनिरूपण. ओवी क्रमांक 1. संग तितुका नाशिवंत, सांडून राहावे निवांत, एकपणाचाही अंत, जालिया समाधान. मानव त्याच्या भौतिक बुद्धीच्या कुवतीनुसार आयुष्य चांगले जगण्यासाठी मदत व्हावी म्हणून सर्वसाधारणपणे 3 प्रकारचा संग करतो. 1. धनसंपत्ती मालमत्ता. 2. कुटुंबीय लोक समाज. 3. विचार विद्वत्ता. हे सर्व संग्रह विष आहेत, कारण मानव याचा नको इतका संग्रह करतो. त्याला वाटते की तो जितका या सर्वांचा संग्रह करेल तितका तो जास्त सुरक्षित आणि सुखी होईल. परंतु असे कधीही होत नाही. जो जो संग करावा तो नाशिवंत आहे. त्यामुळे असा संग अशाश्वत आहे. त्याचा उपयोग फक्त वर्तमानात देह जीवित ठेवण्यासाठीच करायचा आहे. अशा संघाचा संग्रह करून भविष्याचे मनसुबे रचणारा त्या संग्रह करण्याच्या अमर्याद मोहात अडकतो. त्याच्या जीवनाचा नाश होतो. कारण असे आयुष्य जगणे हे संग्रह करण्यासाठी व्यतीत होते. यात जीवनाचा आनंद घेणे राहून जाते. भौतिक जगत सतत बदलत असते. असा संग्रह काही कालावधीनंतर कुचकामी होतो. तसेच तो अमर्याद मोह सरळ वैध मार्गाने कधीही पुरा होत नाही. यासाठी अनेक जण कुमार्गाला लागतात. त्यानेही कधी तृप्ती होत नाही. अशांच्या आयुष्यात वैताग, ताणतणाव, दुःख, पीडा त्याला सतत सतावत असते. असा कधीही आनंदाने जगत नाही. यास्तव श्री समर्थ येथे सांगतात की संग करू नये. येथे सर्व काही अल्प स्वल्प काळापुरतेच आहे. त्या त्या क्षणापुरताच याचा उपयोग करावा आणि तत्क्षणी तेथून दूर व्हावे. येथे काहीही टिकाऊ नाही आणि यामुळे उपयोग करून झाला की ते टिकाऊ आहे त्याचा मोह करू नये. यामुळे उपयोग करून झाला की ते टाकाऊ आहे त्याचा मोह करू नये. नेहमी रीते राहावे, झोळी रिकामी असावी, गरजेपुरतेच मिळवावे. यामुळे काळजी नावाची चेटकीन तुमच्या वाटेला जात नाही. श्री समर्थ सांगतात की अनावश्यक गोष्टींचा त्याग करून निवांतपणे आरामात आनंदात जीवन जगावे. श्री समर्थ पुढे सांगतात की या योगे तुम्हाला एकटेपणा जाणवेल. आता तुमचे काम फार सोपे झाले आहे. अन्य गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या आहेत. याचा फायदा घेऊन त्या एकटेपणाचाही त्याग करावा. एकटेपणाही तितकाच धोकादायक आहे, कारण तो एकटेपणा एखाद्या गाफील क्षणी पुन्हा दुकटेपणाला निमंत्रण देऊ शकतो आणि आपण फसू शकतो. यास्तव स्वतः जवळ बसावे. आपण अन्य अनेक गोष्टींशी असतो, परंतु आठवून पहा की आपण कधीही फक्त स्वतःजवळ असत नाही. नेमके हेच आपल्या दुःख, त्रास, पीडा याचे मूलभूत कारण आहे. यासाठी स्थलकालाचे काहीही बंधन नाही. जेव्हा आणि जितका वेळ असेल तितका आणि तितके एकट्याने स्वतःजवळ बसावे, डोळे मिटावेत आणि प्रशांतपणे स्वतःच्या श्वास आपल्या अंतःकरणात जेथे विराम होतो ती जागा शोधावी. डोळे मिटावेत आणि प्रशांतपणे स्वतःचा श्वास आपल्या अंतःकरणात जेथे विराम होतो ती जागा शोधावी आणि तेथे ध्यान लावावे. ज्या क्षणी तेथे आपले ध्यान स्थिर होईल तेथे आपण त्या एकटेपणाच्याही पलीकडे प्रविष्ट होतो. आपल्याला समाधी प्रसाद प्राप्त होतो. तेच ब्रह्म आहे.
आता ओवी क्रमांक 2, अध्याय 3. एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकास, होता आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसो. सर्व संग परित्याग करून झाल्यावर आपल्याला एकटेपणाचा अनुभव येतो. श्री समर्थ सांगतात की या एकटेपणामधूनच एक दिवस आपल्याला हळूहळू त्रिपुटी या एकटेपणामधूनच एक दिवस आपल्यात हळूहळू त्रिपुटी उद्भवते. ती महा धोकादायक असते. त्यामधूनच आधीच्या ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे दुखटेपणाचा भाव निर्माण होतो. त्रिपुटी अनेक प्रकारच्या आहेत. आपण देह जीवित ठेवण्यासाठी कुटुंबियात, समाजात वावर करत असतो. यामुळे अशा त्रिपुटीच्या सान्निध्यात आपण येत असतो. त्यापैकी बहुतेक सर्व त्रिपुटींना हे कमी जास्त प्रमाणात लागू पडेल. आपण येथे उदाहरण म्हणून तमरजसत्व अशी त्रिपुटी घेऊ आणि ही ओवी समजून घेऊ. तम, आपण पाहतो की सर्वत्र कुटुंबियांसह सर्व हिंडत आहेत. मित्रमैत्रिणी फिरत आहेत. समाज एकत्र येऊन उत्सव साजरे करत आहे. आपल्याला आपल्या एकटेपणाचा उद्रेक येतो. आपण आपल्यासाठी उघड किंवा छुपेपणाने सवंगडी शोधू लागतो. रज, आपण पाहतो की बहुसंख्य प्रजा मौज मजा मस्ती करत उपभोग घेत आहेत. त्यासाठी भरपूर काम करून रगड जितके पैसे मिळवता येतील तितके मिळवत आहेत. उपभोग घेण्यासाठी मनसोक्त संग्रह करत आहेत. आपल्याला आपल्या एकटेपणाची दया येते. आपण मानसिक रोगाने पछाडतो आणि अयोगिक वागू लागतो. सत्व, आपण जाणतो की आपण 4 जणांपेक्षा निराळे आहोत. आपण आपला मान सन्मान करतात, आदर सत्कार करतात. लोक आपला मान सन्मान करतात, आदर सत्कार करतात, पाया पडून आशीर्वाद घेतात. आपल्यात अहमन्यतेचे भूत शिरते. आपण जास्तीत जास्त वेळ समाजात राहून ही अहमन्यता उपभोगू लागतो. यामधून पुढे न सुधारता येणारे प्रमाद होतात. यास्तव श्री समर्थ येथे उपदेश करत आहेत की एकटेपणा प्राप्त झाला की तेथे थांबू नका. त्वरित त्या पलीकडे प्रस्थापित व्हा. त्या एकटेपणाचा ध्यास घेऊ नका. त्याच्या मोहात पडू नका. यासाठी स्वतःजवळ बसायची युक्ती आत्मसात करा. तेथेच ब्रह्म आहे. हरिओम.